कोणी आल्यावर नमस्कार आणि बरे आहात ना एवढा शब्द जरी विचारला तरी आम्ही तुमच्यावर जीव ओवाळून टाकू. बरं. पण तुम्ही आम्हाला 20-25 वर्षांनी जर विचारणार असाल की महाराष्ट्रात हिंदी चलताय तर मग अशाच प्रकारचं उत्तर आमच्याकडनं येणं अपेक्षित आहे. परप्रांतीयांनी मोर्चा काढला तर तुम्ही तर कानाखाली मारली तर ते काढणारच ना मोर्चा, मग काय होणार? विषय असा होता की हिंदी सक्तीचा जो GR आहे तो रद्द झाला आणि त्याच्यासाठी आमची जी काही मुलं आहेत त्यांनी ढोल ताशा वाजून त्याचा आनंद साजरा करत होती. त्याच मिठाईवाल्याकडनं त्यांनी मिठाई घेतली पैसे देऊन. बरं. सगळ्यांना मिठाई वाटली, त्याला पण वाटली आणि त्याला मिठाई वाटताना त्याने विचारलं किस चीज का सेलिब्रेशन चालू आहे. तर आमच्या मुलांनी सांगितलं की जे हिंदी सक्तीचं GR आहे ते रद्द झालंय. तो बोलतो की इधर तो हिंदी चलता है, इथे हिंदी चाललं. मग तो मुलगा जो आमचा होता त्याने त्याच्याशी थोडंसं त्याच्यावर वाद सुरू झाला. त्यांनी सांगितलं तू महाराष्ट्रात राहतो वगैरे वगैरे वगैरे. तो त्याच्याशी आणखी भांडायला लागला, इधर किधर मराठी आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तो बोलला. आणि मग त्यांनी त्याच्याबरोबर असलेली 3-4 जणं बोलवली आणि त्यांना सांगितलं हा असा असा बोलतोय. कोणी आल्यावर नमस्कार आणि बरे आहात ना एवढा शब्द जरी विचारला तरी आम्ही तुमच्यावर जीव ओवाळून टाकू. बरं. पण तुम्ही आम्हाला 20-25 वर्षांनी जर विचारणार असाल की महाराष्ट्रात हिंदी चलताय तर मग अशाच प्रकारचं उत्तर आमच्याकडनं येणं अपेक्षित आहे.